आणि मुख्यमंत्री बोलतायत, आपण थेट जाऊया. यांनी जगातील प्रगत गोष्टींची प्रत्येक गोष्टीची निर्मिती केली असं मानलं जातं. विश्वकर्मा म्हणजे विश्वाचं आपला ज्यांनी निर्माण केलं ही आपली देवता आहे आणि या देवतेचं पूजन करणाऱ्या आपल्या अनेक बांधवांनी पारंपरिक कौशल्याच्या गोष्टी आजही टिकून ठेवल्यात. खरं म्हणजे याच कुशल हातांनी आपण आपल्या सभोवतालच्या अनेक गोष्टींना आकार दिला. आपल्या दैनंदिन जीवनात लागणाऱ्या गोष्टी उपलब्ध करून दिल्या आहेत. विश्वकर्मांच्या लेकरांचं आपल्या भारतीय संस्कृतीतील महत्त्व ओळखून आदरणीय प्रधानमंत्री महोदयांनी त्यांचे हात बळकट करण्यासाठी विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी योजना विश्वकर्मा योजना सुरू केली. हे देखील आपल्या सगळ्यांना माहीत आहे. आणि म्हणून प्रधानमंत्री विश्वकर्मा कौशल्य सन्मान योजनेतील विविध 18 व्यवसायातील लाभार्थ्यांना आपण आता या कार्यक्रमाद्वारे 5 दिवसीय कौशल्य विकास प्रशिक्षण देतो. 5 दिवसांचं पहिल्या टप्प्यात 15 जिल्ह्यातील 75 तुकड्यांना आपण प्रशिक्षण देतो. आगामी काळात अन्य जिल्ह्यामध्ये देखील या प्रशिक्षणाचा विस्तार करण्यात येईल. त्याला सर्वतोपरी सरकारच्या वतीने पूर्ण पाठबळ दिलं जाईल असं या ठिकाणी मी सांगू इच्छितो. आपल्या महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांनी देखील ज्ञानाला आणि कुशलतेला जाणीवपूर्वक बळ दिलं होतं. मराठ्यांचा पराक्रम आणि कार्यकर्तृत्वाचे साक्षीदार असलेले जे आपले गडकोट किल्ले आहेत, फोर्ट आहेत, या विश्वकर्मा मंडळीच्या मेहनतीनेच उभे राहिलेले आहेत. आज आपण जर विचार केला तर त्या काळामध्ये एवढे गडकोट किल्ले आपण उभे केले एवढ्या उंचावर, त्यावेळेचं शिवाजी महाराजांचं काय विजन असेल, काय त्यावेळेचं इंजिनिअरिंग असेल.